दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल अद्याप जाहीर करण्यात आला नसल्यानं राष्ट्रवादी शरद पवार गटानं राज्य सरकारवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. CID चौकशी झालीच, परंतु तिचा अहवाल आजपर्यंत समोर आला नाही. यामागे काहीतरी दडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची शंका निर्माण होते, अशी टीका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सोमवारी ठाण्यात बोलताना व्यक्त केली आहे. ठाणे महापालिकेतील गटनेते अभिजित पवार यांच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ते ठाण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्षनेते अशरफ शाह पठाण, शहराध्यक्ष मनोज प्रधान तसंच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या अपघातानंतर राज्यभरातून निष्पक्ष चौकशीची मागणी झाली होती. अनेक राजकीय पक्षांनी CBI चौकशीची मागणी लावून धरली होती. स्वतः सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी अशी भूमिका घेतली होती. मात्र सरकारनं CBI चौकशी न करता CID मार्फत तपास सुरू केला आणि त्याचाही अद्याप अहवाल सार्वजनिक करण्यात आला नसल्याचं त्यांनी सांगितलं. जर सर्व काही पारदर्शक असेल तर अहवाल जाहीर करण्यात अडचण काय आहे? सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का? या प्रकरणात सत्य बाहेर येऊ नये म्हणून मुद्दाम विलंब केला जात असल्याचा संशय जनतेच्या मनात निर्माण झाला असल्याचंही त्यांनी सांगितलं. योग्य वेळी जनता या सर्वाचा जाब विचारेल असंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केलेल्या पेट्रोल, डिझेल वापर आणि सोन्याच्या खरेदी संदर्भातील आवाहनावरूनही शिंदे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत घसरत आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत असून सामान्य नागरिकांचं आर्थिक गणित कोलमडत असल्याचंही त्यांनी सांगितलं. महिलांचे अत्याचार वाढत आहे, तसंच अजितदादांच्या चौकशी संदर्भात पाठपुरावा करतील अमित शहा, असं देखील रोहित पवारांनी सांगितलं. अमित शहाकडे पाठपुरावा 12 अंतर्गत चौकशी करतील का? कधी चौकशी करणार हो? 4 महिने झाले. त्या खराताची चौकशी करताना रोज टीव्हीवर आम्ही बघतोय, पण CIDची CBIची चौकशीचा एकही रिपोर्ट अजूनपर्यंत अजितदादांचा समोर आला नाही. तुम्ही जर त्याच्यात येस किंवा नो तरी सांगा. प्राथमिक चौकशीच्या रूपामध्ये काय आलं ते तरी सांगा ना. हे प्रकरण असं दडपत जाणार आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला जे काय अपेक्षित उत्तर आहे ते उत्तर मिळणार नाही अशी आम्हाला शंका आहे. ते जाणीवपूर्वक हा प्रकरण हळूहळू लोक विसरतील अशा भ्रमात ते आहे. योग्य वेळी त्याचा जाब जनता 100% विचारेल. आजही माझा आता आपल्या माध्यमातून या ठिकाणी या सरकारकडून अपेक्षा आहे की आता प्राथमिक स्वरूपामध्ये CID चौकशीमध्ये काय निष्पन्न झालं, आपण कोणाकोणाला बोलवलं, जे वैमानिक या ठिकाणी हजर नव्हते त्यांनी का हजर राहिले नाही त्याचं कारण स्पष्ट केलं का, VSRच्या मालकाच्या बाबतीमध्ये चौकशी झाली, पुढे त्याला बोलवलं गेलं का, CBI चौकशीचे सर्व पक्षांनी विशेषतः सुनेत्रा वहिनींनी आणि त्यांच्या कुटुंबाने सुद्धा मागणी केलेली आहे. त्या CBI चौकशीची अजून लगेच दखल घेऊन CBI चौकशी का केली गेली नाही, ते स्वीकारली का नाही किंवा चौकशी मान्य केली का नाही याचा सुद्धा खुलासा अजून झालेला आहे. मला वाटतं डालमे कुछ काला आहे.